शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार तानाजी सावंत यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आता माफी मागितली आहे। मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन पण मी स्वतः भिकारी होणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान बोलताना त्यांनी वक्तव्य केलं होतं। तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला असून त्या प्रकरणी आता त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होतीये। जसा तात्यानं माझं मी इथलं मिटवलेलं आहे तसं आमचंही तिकडलं मिटलेलं आहे। जर कोणाच्या डोक्यात खूळ असेल की तानाजी सावंतला वगळून ह्या भागातला ऊस त्या भागात जाईल, विसरून जायचं, जाऊ शकत नाही। माझ्या अवस्था काय, मी कुठं आहे, मी कुठल्या स्तरावरती आहे आणि ते कुठल्या स्तरावरती आहे, प्रत्येकाला आपापल्या खालचा अंधार माहित असतो, हे विसरायचं नाही। आलं लक्षात? म्हणून तात्यानं मगाशी जे सांगितलं, तात्यानं जरा हे म्हणतो आखो आखो पे इशारा सांगता सांगता तात्याने सांगून दिला तालुक्यातला ऊस ह्यावेळेस आपल्या भैरवनाथला येणार नाही। आणि आता मात्र आपल्या वक्तव्याप्रकरणी तानाजी सावंत यांनी माफी मागितलेली आहे। महाराष्ट्र बनला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। हे वक्तव्य कुणीतरी क्लिप मधून तोडून मोडून केलेलं वक्तव्य आहे। वक्तव्य तसं नाहीये ते। हे 1 महिन्यापूर्वी, आता ह्या गोष्टीला 1 महिना झालेला आहे भाषण होऊन, कोपडा सभेमध्ये हे जे भाषण झालं त्याच्यामध्ये मला हे म्हणायचं होतं, माझं वक्तव्याचा संदर्भ त्यांनी मागताही घेतलेला नाही, पुढताही घेतलेला नाही, फक्त तोडून ते 2 वाक्य फक्त त्यांनी जोडून दिले। त्याच्या मागचा संदर्भ मी तुम्हाला स्पष्ट करतो की मी असं म्हटलं होतं की महाराष्ट्राला बेकारी बनवण्याचं मागच्या सरकारनं काही शपथ घेतली होती का, हा वाक्य होतं, ते अर्ध्यावरच कट केलेलं आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला अपमान करायचा माझा उद्देश नव्हता। तरी महाराष्ट्रातल्या जनतेला काही ह्याच्याबद्दल खंत वाटत असेल, दुःख झाला असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची मी मनापासून माफी मागतो। माझ्या वकिलाचा सल्ला घेऊन ह्याच्या पुढे मी त्याच्यावरती रितसर कारवाई करण्याची मागणी करणारच आहे।